गुड मॉर्निंग स्टुडंट. मागील तासामध्ये आपण लोकसंख्येची आकडेवारी आणि ती आकडेवारी मिळविण्याचे साधन आणि किती प्रकारची आकडेवारी आहे, साधारणतः प्रायमरी आणि सेकंडरी प्रकारची आकडेवारी आपण बघितली. त्यानंतर लोकसंख्येची आकडेवारी मिळविण्याची जी माध्यमे आहेत, जी काही स्रोत आहे, त्या स्रोतांची माहिती आपण मागील प्रकरणामध्ये बघितलेली आहे. मग यामध्ये साधारणतः जनगणना जी आहे, जनगणनेची माहिती बघितली. जनगणनेला केव्हापासून सुरुवात झाली, प्राचीन काळामध्ये कशा प्रकारे जनगणना केल्या जात असेल, या संदर्भामध्ये माहिती बघितली. तर मग कंटिन्यू आपण इथे करणार आहोत. तर प्राचीन काळापासूनच जनगणनेला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. इंग्लंडमध्ये विल्यम याने इसवी सन 1085 आणि 1086 जमिनी व लोकसंख्येची आकडेवारी गोळा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जमीन मालक व त्यांच्या मालमत्तेची जी माहिती आहे, ती माहिती गोळा करण्यात आली. मग इसवी सन 1449 नुरेनबर्ग शहरातील स्त्री पुरुष व मुलांची जी गणना करून अन्नधान्याच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. 15व्या व 16व्या शतकात स्वित्झर्लंडमध्ये लोकसंख्येची गणना करण्याचा प्रयत्न झाला आणि फ्रान्समध्ये लुईस 14 याने देशाच्या प्रत्येक प्रांतातील सांख्यिकीय सर्वेक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला. साधारणतः इंग्लंडमध्ये जनगणनेला प्रथमतः सुरुवात झाली. त्यावेळेस 1085 ते 1086 दरम्यानमध्ये जमिनी व लोकसंख्येची आकडेवारी गोळा करण्यासाठी विल्यम्स याने आदेश दिले. त्यानुसार जमीन मालक आणि त्यांच्या मालकीची माहिती गोळा करून त्यांनी 1949 त्याचप्रमाणे नुरेनबर्ग शहरातील स्त्री पुरुष व मुलांची गणना करून अन्नधान्याच्या स्थितीचा आढावा त्यांनी घेतला. मग भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये सम्राट अशोकाच्या काळात म्हणजे इसवी सन पूर्व 270 ते 230 या दरम्यान जनगणना घेण्यात आली. ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकामध्ये मौर्य काळात अर्थतज्ञ कौटिल्याने कर आकारणीसाठी लोकसंख्या गणना करण्याची सुचवले होते. भारतामध्ये सम्राट अशोकाच्या काळामध्ये इसवी सन पूर्व 270 ते 230 या दरम्यानमध्येच लोकसंख्येची आकडेवारी घेण्यात आली. त्यानंतर मौर्य काळामध्ये कौटिल्य यांनी त्या एखाद्या जनपदामधील आकारणीसाठी लोकसंख्येची जनगणना करण्यासाठी त्यांनी सुचविले होते. त्याविषयी माहिती त्याने लिहिलेल्या अर्थशास्त्रामध्ये 16व्या शतकात अकबराच्या राजवटीत देशात काही प्रमाणात लोकसंख्येची गणना सुद्धा करण्यात आली. मग आधुनिक जनगणनाचा जर विचार केला तर आधुनिक काळात होणाऱ्या जनगणना या प्राचीन काळापेक्षा भिन्न आहेत. आधुनिक जनगणनेची संकल्पना 17व्या किंवा 18व्या शतकापासून विकसित झाल्याची आपल्याला पाहायला मिळते. या संकल्पनेत देशातील सर्व लोकांच्या सर्व बाजूंचे सर्व पैलूंची माहिती गोळा करण्यात आली. आधुनिक काळात ठराविक काळाच्या अंतराने जनगणना करण्याचे प्रयत्न सर्वप्रथम 1665 फ्रान्समध्ये झाले. मग अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेमध्ये पहिली जनगणना जी आहे 1790 तर इंग्लंडमध्ये 1801 सर्वप्रथमतः जनगणना आधुनिक काळातील जनगणना करण्यात आली. अमेरिकेची पहिली जनगणना 1790 आणि इंग्लंडमध्ये 1801 करण्यात आली. 19व्या शतकाच्या मध्यात युरोपमधील सर्व देशात नियमितपणे जनगणना घेण्यास सुरुवात झाली 19व्या शतकात. मग दुसऱ्या महायुद्धानंतर जनगणनेचे महत्त्व
सर्व देशांनी जाणले आणि त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेने सर्व देशातील नियमित जनगणना केली पाहिजे यावर भर दिला. साधारणतः जनगणनेचा विचार केला तर दुसऱ्या महायुद्धानंतर खऱ्या अर्थाने जनगणनेला सायंटिफिकरित्या सुरुवात झाली. त्यावेळेस संयुक्त राष्ट्र संघाने सर्व देशांना असे आदेशित केले की सर्व देशांची ही जनगणना योग्य प्रकारे व्हायला पाहिजे आणि ती त्यानंतर करण्यात आली. यामुळे जनगणना ही अधिक शास्त्रशुद्ध होऊन बहुतेक देशांनी जनगणना घेण्यास कायमस्वरूपी सुसंघटित संस्था स्थापन केल्या आणि त्यानंतर 1965 ते 1974 या काळात जगातील जवळपास 185 देशांनी जनगणना पूर्ण केला. यात बहुतेक देशाचा हा कार्यक्रम सुरू आहे. म्हणजे अजूनही काही देशांमध्ये या प्रकारची सुरू आहे. मग भारताचा विचार केला तर भारतामध्ये पहिली जी जनगणना आहे ती जनगणना ब्रिटिश काळामध्ये 1872 मध्ये करण्यात आली. त्यावेळेस भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि 1872 मध्ये भारतामध्ये सर्वप्रथम जनगणना करण्यात आली. त्यानंतर 1881 पासून प्रत्येक 10 वर्षानंतर जनगणना घेण्यात येते. 2001 ही देशाची 14वी तर 2011 ही 15वी जनगणना भारतामध्ये करण्यात आली. आज आपण इथे थांबू. यानंतरचं तासामध्ये पुढील जनगणनेच्या जे पद्धती आहेत किंवा तंत्र आहेत ते आपण बघू. थँक्यू.